श्रोते हो नमस्कार. वेट लॉस आणि फिटनेस याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार. वृषालीताई, कोंढव्याला राहणाऱ्या नेहा डिसूजा यांनी विचारलंय की इन्फर्टिलिटी आणि पीसीओडी यावर तुमच्या व्हिट्रिक्स पॅटर्नमुळे खूप फायदा होतो, तेव्हा त्याबद्दल आपण काय माहिती द्याल? सांगते, पण त्या अगोदर मी एक गोष्ट स्पष्ट करते की मी वैद्यकीय डॉक्टर नाही, त्यामुळे मी कोणतेही वैद्यकीय उपचार करत नाही. त्यासाठी माझ्याबरोबर पूर्ण वेळ काम करणारे माझे डॉक्टर सहकारी आहेत. त्यामुळे इन्फर्टिलिटी, पीसीओडी, डायबिटीस, बीपी या विषयांवर मी जेव्हा बोलते तेव्हा हे लक्षात ठेवा की असे कोणतेही आजार मी बरे करत नाही, तर माझ्या व्हिट्रिक्स आणि स्कॅरिक्स पॅटर्नमुळे ते आटोक्यात येण्यासाठी अनुकूल शारीरिक स्थिती ही मी निर्माण करते आणि त्यानुसार तुमचे किंवा माझे डॉक्टर हे तुमच्यावर उपचार करतात. श्रोते हो, आज आपल्या इथे चैत्राली काटेखाय या आलेल्या आहेत. प्रथम तू तुझा अनुभव सांगतेस? मी 29 वर्षाची आहे आणि माझे 3 मिसकॅरेज झाले आहे. मला पीसीओडी, हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड, इन्फर्टिलिटीचे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. बरंच त्यामुळे माझं वेट वाढलेलं आहे. तर माझं वेट कमी करायसाठी मी बरेच प्रयत्न केले, पण ते काही सक्सेसफुल झाले नाही. तर मी एक चान्स घ्यायचा म्हणून मी वृषाली जॉईन केलं आणि जॉईन केल्यानंतर आत्ता 12 किलो आणि 40 इंच 2 महिन्यात मी कमी केलेली आहेत. अजून माझा कोर्स चालू आहे आणि सगळ्यात बिगेस्ट अचीवमेंट म्हणजे मला मेन्सेस आलेले आहेत विदाऊट मेडिसिन. बेसिकली मी आकाशवाणीवर हे सांगायसाठी का आली आहे की माझ्यासारखी बरेच लेडीजला हा प्रॉब्लेम असेल इन्फर्टिलिटीचा, की ज्याने वेट वाढलं असेल, तर त्यांनी नॅचरली इथं वेट रिड्यूस करून पीसीओडीचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करून मग चान्स घेऊ शकतात. आणि द बेस्ट पार्ट ऑफ वृषाली काय आहे की तुम्ही भरपूर खा आणि वेट रिडक्शन करा. आणि सगळ्यात जास्त मोठा मुद्दा म्हणजे पहिला हिमोग्लोबिन, B12 वगैरे ह्या सगळ्या तपासण्या देऊन ते फिटनेस केल्यानंतर मग ते वेट रिडक्शनसाठी लागतात. श्रोते हो, तुम्हालाही जर मग असा हेल्दी वेट लॉस करायचा असेल तर त्यासाठी आमचा संपर्क लिहून घ्या. 9527734613. संपर्क पुन्हा एकदा 9527730493. वृषालीताई, चैत्रालीच्या केसबद्दल तुम्ही काय सांगाल? चैत्रालीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिने वजन कमी करण्यासाठी बरेच उपाय केलेले होते. ती उपाशी राहिलेली होती, गोळ्या औषधं घेतलेली होत्या, भरपूर व्यायाम केलेला होता. आता एकीकडे वाढतं वय, त्यामुळे प्रेग्नन्सी कशी राहणार? त्यातच जेव्हा मेन्सेस रेग्युलर यायला लागल्या त्यावेळेला तिला प्रेग्नन्सी राहिली, पण 3 वेळेला तिची ॲबॉर्शन झाली. लक्षात घ्या, जेव्हा मेन्सेस यायला लागल्या त्याच वेळेला तिला थायरॉइड डिटेक्ट झालेलं होतं आणि त्यामुळे तिची 3 वेळेला ॲबॉर्शन झाली. आणि सततच्या ॲबॉर्शनामुळे बायकांचे मानसिक खच्चीकरण होतं. आता चैत्रालीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी तिला पहिल्या दिवशी फक्त काउन्सलिंग केलं आणि तिला आत्मविश्वास दिला, कारण माझं निम्मं काम तिथंच झालं होतं. तुम्हाला एक सांगू का, वेट लॉसची गॅरंटी आणि तुम्ही माझे व्यायाम आणि डाएटवर जी श्रद्धा ठेवाल ती तुम्हाला नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लावेल, हे मला माहिती आहे. प्रत्येक आठवड्याला तिचा किती वेट लॉस होतोय, तिची मेजरमेंट कुठून किती कमी होत आहेत, त्याप्रमाणे मी तिला वर्कआउट आणि डाएट बदलत गेले. आता बायकांच्या बाबतीत सांगायचं झालं की तुम्हाला जेव्हा प्रेग्नन्सीची म्हणजे इश्यूची ट्रायल घ्यायची असते त्यावेळेला फक्त वेट लॉस करून चालत नाही, तर प्रेग्नन्सी राहिली तर गर्भ धरून ठेवण्यासाठी पोटाचे मसल्स टाईट असणं किंवा मसल टोन्ड असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे ॲब्डॉमिनल आणि चेस्ट मसल जवळचं फॅट डिपॉझिशन कमी करणं, थोडक्यात म्हणजे पोटाचा घेर कमी करणं, हे प्रेग्नन्सीमध्ये अति जास्त महत्त्वाचं ठरतं. दुसरं असं की जेव्हा एखाद्या बाईचं वजन जास्त असतं आणि इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट सुरू होते तेव्हा त्या बाईला अनेक दिव्यांमधनं जावं लागतं. फॅमिलीचं प्रेशर, सोशल प्रेशर, तसेच जी गोष्ट नैसर्गिक व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते आहे, ही भावना जगातल्या कुठल्याही बाईला नेहमीच त्रासदायक वाटते. त्यातून आजकालच्या काळामध्ये मुली या शिक्षण, नोकरी, करिअर याच्या मागं लागल्यामुळे त्यांची लग्नाची वय पुढे जायला लागलेत. त्यामुळे आधीच लग्न उशिरा, त्याच्यात लग्नानंतर वजन वाढणं, त्यातच पीसीओडीचे प्रॉब्लेम, या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आजकाल जवळजवळ एकाड एक मुलीला पीसीओडीचा प्रॉब्लेम आणि त्यामुळे येणाऱ्या इन्फर्टिलिटीला तोंड द्यावं लागतंय. माझी आणि माझ्या पॅटर्नची मास्टरी ही पोटाचा घेर कमी करण्यावरच एकवटलेली आहे. श्रोतेहो, लक्षात घ्या, तुमच्या पोटाचा घेर समजा 50 इंच असला आणि तो घेर मी डायरेक्ट 20 इंच कमी केला तर तुम्ही घेत असलेल्या ट्रीटमेंटला नेहमीच खूप छान आणि लवकर रिझल्ट मिळतात. आपण हेल्दी असल्यामुळे नैसर्गिक रीतीनं प्रेग्नन्सी राहणं आणि सुदृढ बाळ जन्माला येणं यासारखा दुसरा आनंद जगातल्या कुठल्याही बाईला कशातूनच मिळणार नाही. श्रोते हो, तुम्हालाही जर मग असा हेल्दी वेट लॉस करायचा असेल तर त्यासाठी आमचा संपर्क लिहून घ्या. 9527734613. संपर्क पुन्हा एकदा 9527730493.